कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं बच्चू कडू आक्रमक झालेले आहे। उद्या राज्यभर प्रहार संघटना सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटून आंदोलन करणार आहेत। महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्त संपूर्ण हे आंदोलन केलं जाणार आहे। आपल्या सोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगणार? कर्जमाफीवरनं जे आहे ते राज्यात शेतकऱ्यांची मागणी आहे, कर्जमाफी झाली पाहिजे, तुम्ही आंदोलन करणार आहेत, काय सांगणार? मी उद्या माणिकराव कोकाटे कृषी मंत्री म्हणजे शेतकऱ्याचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते माणिकराव कोकाटेंच्या घरासमोर निळा दुपट्टा आणि भगवा झेंडा हातात घेऊन आणि टेंब घेऊन दुसऱ्या हातात हे आंदोलनाचं स्वरूप राहणार आहे। सांगायचं हेच आहे का ज्या सरकारच्या धोरणामुळे आमचे घरातले दिवे आता विजायला लागले, ना वात आहे ना तेल आहे ना तिथं आम्ही पाहतो दिव्याची अवस्था आहे। अशी सगळी एकंदरीत अवस्था जो अधिक मेहनत करणारा कष्ट करणारा मजूर असू दे, शेतकरी असू दे किंवा जे काही अडचणीत असणारे आमचे कामगार गिंगार हे सगळे अडचणीत आहे। प्रचंड बजेटमधला पैसा नको त्या ठिकाणी खर्च करण्याची व्यवस्था, त्याच्यातून कमिशन खाण्याची व्यवस्था निर्माण केलेली आहे। आणि मग कर्जमाफी म्हटलं का सरकार म्हणतं पैसे नाही आहे, अपंगाचं मानधन वाढवायला सरकारजवळ पैसे नाही आहे। आम्ही म्हटलंय का नको कर्जमाफी देऊ, पण पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएसमध्ये करा, जेणेकरून शेतकऱ्याच्या खिशातल्या पैशाला हात लागणार नाही। स्वामीनाथननं तेच सांगितलं होतं का उत्पादन आम्ही वाढवलं पण उत्पन्न का वाढत नाही याचं कारण फक्त आणि फक्त सरकार आहे। आणि म्हणून कर्जबाजारीपणा जे आज सरकार शेतकऱ्यावर आला त्याचं मुख्य कारण जर पाहिलं तर फक्त सरकारचे धोरणं आहे। आणि त्याच्यामुळं आम्ही पाहतोय का ज्या भगवा झेंडा घेऊन तुम्ही प्रभू रामचंद्राची कसम शपथ घेतली आणि कर्जमाफी करणार म्हणून सांगितलं, त्या प्रभू रामचंद्राला तो तुम्ही बेमान होतच आहे पण जनतेसोबतही बेमानी करत आहे। म्हणून प्रभू रामचंद्राची शपथ ही बेमानी आम्ही उखरून काढल्याशिवाय राहणार नाही। प्रचंड ताकदीचं आंदोलन येत्या काळात शेतकऱ्यासाठी आणि दिव्यांगासाठी पाहायला भेटणार। अनेकदा तुमचे आंदोलन आक्रमक असते, पोलिसांच्या वतीनं थांबवलं जात आहे। उद्या तुमचं आंदोलन आहे थेट कृषी मंत्र्यांच्या घरासमोर मशाल घेऊन तुम्ही आंदोलन करणार। दुसरीकडे राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर आंदोलन करतात। पोलिसांकडनं किंवा मग सरकारकडनं थांबवण्याचा प्रयत्न झाला तर काय भूमिका असणार? ते आता वेळेवर पाहू। काय आमचं कर्तव्य आहे, आम्ही अतिशय शांततेनं का आंदोलन करू। हातात टेंब जरी असलं तर ते टेंब याच्यासाठी आहे का रात्रीचा प्रकाशात तुम्हाला दिवसा शेतकरी दिसत नाही, तर हा रात्रीचा शेतकरी कसा आहे त्या सरकारनं पाहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आपण करतो आहे आणि ते शांततेत राहील। ज्या कृषीमंत्री कोकाटेंच्या घरासमोर तुम्ही आंदोलन करताय त्यांची अनेकदा वादग्रस्त वक्तव्य शेतकऱ्यांच्या संदर्भात आलेले आहेत। 1 रुपयाचा पीक विमा असो किंवा मग कर्जमाफीचा, त्यांना आता कुठेतरी अजित पवारांनी दम दिलेला आहे। अशा पद्धतीचे जर कोणी वक्तव्य करत असेल तर मंत्रीपद बदलू। माणिकराव हे खरं तर अतिशय शेतीच्या कृषीतून आलेले आहे आणि शेतीच्या मूळ कूस सगळी त्यांची शेती असताना सुद्धा त्यांनी असं वक्तव्य करणं म्हणजे पद आल्यानंतर माणूस असा इतका बदलतं असं वाटत नव्हतं आणि माणिकरावकडून त्या अपेक्षा नाही आहे। त्यांनी खरं तर या शेतकरी म्हणत होते का आमच्या इकडे खातं नाही, मी त्याला जबाबदार नाही। तुम्ही कृषी मंत्री आहात, शेतकऱ्याचे पालनहार आहात, शेतकऱ्याचं तंतोतन आम्ही पाहतोय जसं पिकाचं मुळापासून देठापर्यंत, तर शेतकऱ्याच्या संपूर्ण जीवनाचा पुरा अभ्यास करून तुम्ही सरकारला प्रस्ताव दिला पाहिजे। मी त्यातला नाही असं म्हणून जबाबदारी जर तुम्ही झटकत असाल तर गाढ प्रहार सोबत आहे हे लक्षात ठेवा। भाऊ, निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालेलं आहे। त्या यशावर आता राहुल गांधींनी टीका केलेली आहे। महाराष्ट्रातल्या लोकांना विचारा की भाजप कशी जिंकते? ते तर 100% आहे ना। ईव्हीएम शिवाय काय? एकतर फतव्याची राजनीती होती आणि दुसरीकडे बटेंगे तो कटेंगे होते। काल परवा जी आमची गर्भवती महिला मरण पावली ती काय हिंदू नव्हती का? ती तर भाजपच्या कार्यकर्त्यातली पत्नी होती। कुठे गेला तुमचं हिंदुत्वाद? तुमच्या धोरणामुळे रोज हिंदू मरतं, त्याचं काय? म्हणजे तुम्हाला फक्त दंगलीतला हिंदू दिसते, पण व्यवस्थेमुळे जो हिंदू मरतं त्याच्यावर उत्तर पाहिजे आम्हाला। अजित पवार असे म्हणाले की शरद पवारांना मी आजही दैवत मानतोय, मोदींसारखा मजबूत नेता देशाला मिळाला आणि त्यामुळे समर्थन केलं। आता ते आपापली पळवट आहे, सोयीचं वक्तव्य आहे। एक शेवटला प्रश्न, राज्यातील बँकांमध्ये जे आहेत ते मराठी भाषाला जिथं डावललं जातं त्या ठिकाणी मनसेने इशारा दिलेला आहे, बँकांमध्ये मराठी वापरली गेली पाहिजे। मला वाटते मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी हा विषय जरी गंभीर असला तरी बँका लुटतं किती, फायनान्सवाले किती लुटतात, बँकवाले किती लुटतात, किती आगाऊचं कर्ज घेतं, यावर बोललं तर अधिक चांगलं होईल।
नक्कीच तर हे बच्चू कडू होते कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं आक्रमक झालेले आहे। उद्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानासमोर जर आपण पाहिलं तर रात्री मशाल पेटवून आंदोलन करणार आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।